स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आणि हा आहे पुढील 3 दिवसाचा म्हणजेच 30 जून, 1 जुलै आणि 2 जुलैचा हवामान अंदाज. सर्वप्रथम सध्या सिस्टीम कोणत्या सक्रिय आहेत, तर इकडे पश्चिम बंगालच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे. यातूनच एक ट्रफ लाईन इकडे उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब पर्यंत सक्रिय आहे. आता हे जे चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे या भागात याचं कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर 3 जुलै किंवा 2 जुलैच्या दरम्यान बनण्याचा अंदाज आहे. आणि याची दिशा अशीच असेल, इकडे उडीसा, छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या भागात येण्याचा अंदाज आहे. त्याच्यामुळे राज्यात पावसाचा जोर हा वाढण्याचा अंदाज आहे. पुढे सविस्तर मध्ये पाहणारच आहोत. सर्वप्रथम जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला, आज 30 जून आहे. आज वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो पट्टा आहे या भागातून दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. तसेच इकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई विभागात सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस सक्रिय राहील. नाशिक पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाटभागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील. तसेच इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, यवतमाळचा भाग असेल, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर हिरव्या कलर मधील जे जिल्हे आहेत या भागातून दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण होतील आणि सार्वत्रिक पाऊस पडणार नाही, पण ज्या भागात होईल त्या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल. आजसाठी मधला जो पट्टा आहे हा सोलापूर, सांगलीचे भाग असतील, सातारा मध्य पूर्व, पुणे मध्य पूर्व, अहिल्यानगर, नाशिकचे मध्य पूर्व या भागातून एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो, पण विशेष पावसाचा अंदाज या भागातून नाही, कुठेतरीच राहील. बाकी जास्त काही विशेष पावसाचा अंदाज नाहीये. याच्यानंतर 1 जुलैला उद्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगडचा जो भाग आहे मुसळधार पावसाची शक्यता सकाळच्या वेळी राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार पाऊस. तसेच इकडे नंदुरबार, धुळे, नाशिक, त्यानंतर इकडे पुण्याचे पश्चिम घाटभाग, सातारा, कोल्हापूरचे पश्चिम घाटभाग जे आहेत या भागातून सुद्धा मुसळधार पाऊस अधूनमधून सक्रिय राहील, पण पश्चिम घाट भागातच हा सक्रिय राहील. त्यानंतर अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जे जिल्हे आहेत या भागातून दुपारनंतर स्थानिक ढग निर्मिती होऊन मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे या सर्व पट्ट्यातून. बाकी सोलापूर, धाराशिव, बीडचे भाग राहिलेले, पुण्याचे पूर्व मध्य भाग, सातारा मध्य पूर्व भाग एकाच दुसरी रिमझिम पावसाची सर झाली तर झाली, नाही तर विशेष पावसाची शक्यता नाहीये. त्यानंतर 2 जुलैला इकडे उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भ असेल, इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा हा जो पट्टा आहे, नाशिकचे काही भाग असतील या भागातून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते. पालघर, ठाणे, मुंबई, नाशिकचे राहिलेले भाग सकाळच्या वेळी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जोरदार पावसाची सरी अधूनमधून सक्रिय राहतील. पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज आहे. आणि हा जो पट्टा आहे सातारा पूर्व, सांगली पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरींचा अंदाज आहे. सार्वत्रिक पाऊस नसेल. सोलापूर, धाराशिव, लातूर, हिंगोली, बीड या भागातून विशेष पावसाचा अंदाज नाहीये. कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर होऊ शकतो, नाही तर पावसाचा अंदाज नाहीये 2 जुलै रोजी. त्यानंतर जे कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम बंगालच्या आसपास बनणार आहे याचा इफेक्ट 4 जुलै पासून होण्याचा अंदाज आहे. विदर्भापासून सुरुवात होईल पावसाला, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र असेल, त्यानंतर हा जो पट्टा आहे आणि मुंबई विभाग असेल या भागातून पावसाचा जोर हा वाढण्याचा अंदाज आहे. 4 जुलै पासून सुरुवात होईल, 10 जुलै पर्यंत पावसाची तीव्रता ही जास्त राहील. कोकण किनारपट्टी असेल या भागात सुद्धा पावसाचा जोर हा वाढणार आहे. बाकी त्यावेळी तशा अपडेट तुम्हाला आपण नक्कीच देऊ. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांना नक्की पाठवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.